जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच असते माझ्या ओठावरती सदैव तुमचे नाव. तर अशा या स्वामी समर्थ महाराजांना आपण नवस कसा बोलावा, नवस करायची योग्य पद्धत कोणती आणि नवस करताना आणि केल्यानंतर कोणत्या गोष्टीचे भान ठेवावे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी समर्थ महाराजांच्या आश्वासक मंत्राचा आपण अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे. तसेच अनेक भाविक भक्त तसा अनुभव आपल्याला बोलून देखील दाखवतात. समस्या अडचणी असल्या तरी त्या प्रयत्न करून त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला स्वामी महाराज दाखवतात. आपण जर स्वामी महाराजांना मनापासून हाक मारली तर हे स्वामी महाराज आपल्या पाठीशी सदैव आणि नेहमी उभे राहतात. तर दत्तात्रयांचे अवतार मानले गेलेले स्वामी समर्थ महाराज अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला देखील धावतात. त्याचप्रमाणे स्वामी अद्भुत आहेत, स्वामी स्वयंभू आहेत, स्वामी स्वयंसिद्ध आहेत, ते अव्यक्त आहेत आणि ते नेहमी भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामी अलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. त्याचप्रमाणे स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज कल्याणकारी देवतांचे स्वामीच आहेत. स्वामी सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी अतींद्रिय आहेत, स्मर्तुगामी आहेत, म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतरण होणारा आणि साक्षात ईश्वर आहे. अशा स्वामी समर्थ महाराजांना आपण नवस कसा करायचा आहे, तर स्वामी समर्थ महाराजांना आपण नवस कसा करावा, तर आपले कल्याण व्हावे, आपले सुख लाभावे, कुटुंब व मुलांची प्रगती व्हावी. तसेच अनेकांना अनेक प्रकारच्या अडचणी असतात. माणूस आयुष्यभर झटत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो, परंतु अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी ही अडीअडचणी थांबतच नाहीत. प्रयत्न निष्फळ ठरून पदरी काही पडतच नाही. तेव्हा आपण आराध्य देवतेला साकडे घालतो. देवाकडे मनापासून मागितले जाते. अनेकदा देव नवसही बोलले जातात. स्वामी समर्थ महाराज मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात. असे अनेकांनी अनुभव देखील घेतलेले आहेत. भक्तांच्या हाकेला स्वामी महाराज लगेच धावून जातात. भक्तांच्या इच्छा महाराज लगेच पूर्ण करतात. अडचणीतून देखील भक्तांना महाराज अनेक वेळा बाहेर काढतात. तर ब्रह्मांड स्वामी समर्थ महाराजांना नवस करायची इच्छा असेल तर तो कसा करावा आणि नियम काय आहेत हे आपण आता जाणून घेऊया. तर स्वामींना साधेपणा अतिशय प्रिय आहे. अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो. यासाठी मोठी पूजा अर्चा सजावट याची काहीच गरज नाही. तर मैत्रिणींनो, आपण सकाळी उठायचं आहे, लवकर आंघोळ करून आपलं नित्यकर्म आवरून आपण स्वच्छ सुशुभूत व्हायचं आहे. आणि किंवा मग तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही इतर वेळी देखील तुमच्या वेळेनुसार आपले स्वच्छ हातपाय धुवून शक्य झालं तर आंघोळ करून आपण घरात स्वामींसमोर बसायचं आहे. आपल्या घरात स्वामींची मूर्ती असणे अतिशय आवश्यक आहे. स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर आपण फोटोसमोर बसायचं आहे. अगरबत्ती लावायची आहे, धूपदीप लावायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि स्वामींना मनापासून प्रार्थना करायची आहे. स्वामींसमोर आपण हात जोडून बसायचं आहे. तुमचे जे काही मागणं आहे ते स्वामींना सांगायचं आहे. संकट समस्या कुठल्याही अडचणी असू देत, आपण स्वामींवर विश्वास ठेवून आपण स्वामींना आपलं जे काही असेल ते स्वामींसमोर बोलायचं आहे. आपण नेहमी स्वामींसमोर सांगताना चांगल्या गोष्टीच व्यक्त करायच्या आहेत. स्वामींच्या मठात जाऊन देखील तुम्ही नवस बोलू शकता किंवा हा नवस तुम्ही घरीच बोलू शकता. नारळ हातात घ्यायचा आहे आणि स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे. तुम्ही आपली इच्छा सांगत असताना तुम्ही स्वामींची काय सेवा करणार, नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार हे देखील आपण सांगायचं आहे. नवस पूर्ण झाल्यानंतर हा नारळ आपण नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करून विसर्जन करायचं आहे. यानंतर आपण स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी समर्थ महाराज, माझा हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा अशी माझी इच्छा आहे. आपण नारळ हातात घेऊन स्वामींना आपली इच्छा सांगायची व आपण नवस काय करणार
आहोत व आपण कोणती सेवा करणार आहोत व नवस केल्यानंतर आपण काय करणार आहोत हे आपण स्वामींना सांगायचं आहे. म्हणजे कसं, समजा तुमची इच्छा आहे की माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण व्हावं, माझ्या मुलाच्या शिक्षणात काही अडचणी येत असतील किंवा पतीच्या नोकरीसाठी काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर व्हाव्यात असं स्वामींना सांगायचं. आणि तुमची काही जी इच्छा असेल ती पूर्ण झाल्यानंतर किंवा सेवा करत करतच ती तुमची इच्छा पूर्ण होईल तर तुम्ही काय सेवा करणार आहात, म्हणजे गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण, 11 गुरुवार, 11 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान, 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप. जर तुम्ही ह्यापैकी कुठलीही सेवा करणार असाल तर महाराज मी ही सेवा करणार आहे असं देखील तुम्ही सांगायचं आहे. आणि तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात. प्रत्येक भक्त स्वइच्छेने महाराजांची कोणती ना कोणती सेवा करत असतो किंवा काही प्रमाणात दान धर्म देखील करत असतो. तर आपण काय करणार आहोत, गरजूंना मदत करणार आहोत का, आपण कोणती गोष्ट करणार आहोत हे आपण आपला नवस करताना महाराजांना सांगायचं आहे. त्याचप्रमाणे आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण मी नवस करत आहे आणि मी दिलेला शब्द नक्की पाळीन असं देखील आपण महाराजांना सांगायचं आहे. स्वामींकडे मागितलेली कुठलीही गोष्ट आपली पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी आपल्याला शक्य असेल तर आपण अक्कलकोटला जावं. तिथं जाऊन आपण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यावं आणि नवस पूर्ण करावा. आता आपण हे नवस कसं बोलावा आणि आपण नवस पूर्ण झाल्यावर काय करावं याबद्दलची माहिती पाहिली. तर मैत्रिणींनो, आता आपण पाहणार आहोत की नवस केल्यावर आपण कोणत्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एकदा जर स्वामींना नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर आपण जे काही वचन दिले असेल ते आपण पूर्ण करायला अजिबात विसरायचं नाही. समजा तुम्ही नवस बोलला आणि महाराजांना म्हणला की मी 11 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करेन किंवा 11 गुरुवार करेन किंवा मग मी स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करेन, तर तुमचा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही या गोष्टी केल्याच पाहिजेत. नवस पूर्ण झाला म्हणून मी आज करते, उद्या करते, पुढच्या महिन्यात करते, पुढच्या वर्षी करते अशा कोणत्याही गोष्टी सांगायच्या नाहीत. स्वामी दयाळू असले तरी देखील आपण या गोष्टी करायच्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जो काही स्वामींना नवस केला आहे ते आपली इच्छा पूर्ण झाल्यावर, नवस केल्यावर आपण तो नवस फेडण्यासाठी अजिबात विलंब करायचा नाही. ज्या वेळेस आपण नवस बोलला आहे तर तो आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर लगेचच आपण नवस पूर्ण करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने आपण महाराजांना दिलेला शब्द पाळायचा आहे. आपण जे काही महाराजांना बोललो आहे की मी हे करीन ते करीन तर त्याच गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला त्यापेक्षा जास्त करणं जमलं तर तुम्ही कराच, पण जेवढं काही बोललं आहे तेवढं तरी तुम्ही महाराजांसाठी केलंच पाहिजे. कारण महाराजांनी आपल्याला किती मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे याची जाणीव आपण ठेवून महाराजांचा नवस पूर्ण केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवस पूर्ण झाला म्हणून, आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण स्वामी सेवा सोडायची नाही, तर आपण स्वामी सेवा कंटिन्यू करायची आहे. स्वामींना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे स्वामी सेवा. तर ही सेवा आपण अखंड सुरू ठेवायची आहे. नामस्मरण कायम सुरू ठेवायचं आहे. स्वामींची आवडती सेवा म्हणजे नामस्मरण. तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी जमल्या नाही तर तुम्ही अखंड नामस्मरण चालू ठेवायचंच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्वामीचरित्र सारामृत, गुरुलीलामृत, गुरुचरित्र, स्वामींचा तारक मंत्र याचे पठण देखील करू शकता. नवस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. म्हणतात की तुम्ही काय नवस बोलला आहे आणि किती निष्ठेने आणि श्रद्धेने आणि किती विश्वासाने तुम्ही नवस बोलला आहे यावर देखील तुमचा नवस कधी पूर्ण होईल हे अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही स्वामींना नवस करताना स्वामींवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून आणि अतिशय मनापासून तुम्ही स्वामींना अगदी आतून हाक मारायची आहे आणि स्वामींना आपला नवस सांगायचा आहे. नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला योग्य मार्ग देखील दाखवतील. तुम्ही स्वकर्मातून स्वामींना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत आहे का? तुम्ही इतर लोकांना मदत करताय का? तुम्ही सदाचारी आहात का? का केवळ तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामी सेवा करत आहात का? या सर्व गोष्टींचं भान आपण ठेवायचं आहे. नियतीची योग्य वेळ आवश्यक असते. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नियतीनं देखील आपल्याला साथ दिली पाहिजे. केवळ नवस बोलून भागणार नाही तर आपल्या प्रयत्नांची देखील पराकाष्ठा आपण केली पाहिजे. स्वामींना बोललेल्या नवसाबरोबर
त्याबरोबरच आपण आपले प्रयत्नही केले पाहिजेत. फक्त आपण स्वामींना सांगायचं की आपण स्वामींकडे पैसा, धनदौलत काहीही मागायचं नाही. स्वामींना फक्त सांगायचं, आपली इच्छा सांगायची आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी तुम्ही मला चांगली बुद्धी, चांगलं आरोग्य आणि चांगली कष्ट करायची ताकद द्या, असं मागणं तुम्ही स्वामी महाराजांकडे मागायचं आहे. बघा, तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर मैत्रिणींनो, आणखीन एक गोष्ट म्हणजे स्वामींना आपण नवस केल्यानंतर किंवा स्वामींची कोणतीही गोष्ट करत असताना आपण स्वामींवर निष्ठा आणि श्रद्धा, आपल्यावर कितीही अडचणी आल्या तरी या गोष्टी आपण गमवायच्या नाहीत. यावरचा विश्वास आपला ढळू द्यायचा नाही. आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ते आपली कर्म असतात. तर आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ लवकर मिळते किंवा फळ मिळण्यास थोडा उशीर होतो, पण आपण आपली प्रयत्नांची पराकाष्ठा अजिबात सोडायची नाही. स्वामींना नवस केल्यानंतर काही जणांना अगदी लगेचच अनुभव येतात, तर काही जणांना इच्छा पूर्ण होण्यास थोडासा वेळ लागतो. तर मैत्रिणींनो, अजिबात खचून न जाता आपण पूर्ण श्रद्धेने, मनाने आपण स्वामी सेवा करायची आहे. स्वामी त्यांच्याकडे आपलं कधीच काही शिल्लक ठेवून घेत नाहीत. आपण केलेल्या प्रत्येक सेवेचे फळ आपल्याला मिळतं. तर आपण जेवढी सेवा केली, तर आपण ती जर प्रामाणिकपणाने केली तर त्या सेवेचे फळ तुम्हाला महाराज दुप्पटरित्या परत करतात. ते त्यांच्याकडे काहीच ठेवून घेत नाहीत. म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्ही जी काही सेवा कराल, जो काही नवस बोलाल, तो अतिशय मनाने आणि श्रद्धेने स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील व तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चांगलाच मार्ग दाखवतील. तर मैत्रिणींनो, स्वामींना नवस केल्यावर, आपली इच्छा पूर्ण झाल्यावर स्वामी सेवा अजिबात सोडू नका. आणि स्वामींना जो काही नवस बोलला आहे, तर त्या तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तो नवस लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करा. तर मैत्रिणी, स्वामी हे प्रत्येक भक्ताचे आईबाप आहेत. त्यामुळे आईबाप जसं आपल्याला कधी काही कमी पडू देत नाहीत, तसं स्वामी महाराज देखील आपल्या भक्ताला कधीच काही कमी पडू देत नाहीत. पण भक्तांचे प्रयत्न देखील तेवढेच प्रामाणिकपणाने केलेले असावेत. तर मैत्रिणींनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.